हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. कथेचं नाव आहे अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम, भाग 16. पाठीमागचे भाग आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील, तर तिथून सर्व भाग वाचा म्हणजे कथा समजेल. शिमल्याच्या विलामध्ये अद्वैतच्या खोलीचं वातावरण एकदम इंटेन्स आणि गरम झालं होतं. तो सियाच्या अगदी जवळ होता आणि दोघेही आपल्या त्या तीव्र प्रेमात हरवले होते. तेवढ्यात टेबलावर ठेवलेला अद्वैतचा फोन खणखणू लागला. त्या क्षणी अद्वैतला कोणालाही हा क्षण बिघडू द्यायचा नव्हता, म्हणून त्याने कॉल पूर्णपणे इग्नोर केला. तो सियाकडे खाली झुकू लागला. सिया घाबरली. ती आश्चर्य आणि मदहोशीने त्याच्याकडे पाहत मान हलवत राहिली, पण अद्वैतने तिच्याकडे नजरही टाकली नाही. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. इतका मोठा आवाज की संपूर्ण खोलीत घुमला. अद्वैत सियाच्या गरम त्वचेवर हात ठेवणार इतक्यात सिया जोरात किंचाळली, नाही, आणि तिने त्याला जोरात ढकललं. त्या क्षणी पूर्णपणे हरवलेला अद्वैत सावरू शकला नाही. तो पोटावर आपटत खाली पडला आणि त्याच्या तोंडून एक वेदनेची आह निघाली. सियाने घाबरून पुन्हा एक जोराची लाथ मारली. अद्वैत थेट बेडखाली जाऊन पडला. अशी प्रतिक्रिया येईल याची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. त्याचा चेहरा काळवंडला, डोळे लाल झाले, हातावरच्या आणि कपाळावरच्या शिरा फुगून दिसू लागल्या. खोलीचं तापमान जणू क्षणातच थंड आणि भयावह झालं. सियाने विचार न करता ते केलं होतं. तिला अजूनही कल्पना नव्हती की अनाहूतपणे तिने किती मोठी चूक केली आहे. तिने ब्लँकेट ओढून स्वतःला पूर्ण झाकलं. घट्ट धरून आतच थरथरत जलद श्वास घेत राहिली, जणू एखाद्या भयंकर वादळातून वाचून आली होती. पण तिला हे माहीत नव्हतं की खरं वादळ अजून यायचंच आहे. अद्वैतने संतापात बेडवर ब्लँकेट खाली लपलेल्या सियाकडे पाहिलं आणि झटक्यात उभा राहिला. त्याने ट्राउझर घातला आणि बेडवर पडलेल्या आपल्या बदतमीज बायकोकडे रोखून पाहिलं. फोन उचलून पाहिला तर अजूनही कॉल येत होता. डिस्प्लेवर डॅग झळकत होतं. आधीच डोकं तापलेलं असताना वडिलांचा कॉल पाहून त्याला अधिकच चिडचिड झाली. त्याला कळून चुकलं होतं की हे सगळं मीराचं कारस्थान आहे. त्याने 2-3 खोल श्वास घेतले. ड्रॉवरमधून सिगारेटचा बॉक्स आणि फोन उचलला आणि बाल्कनीत गेला. त्याने ठरवलं, आज जे झालं ते त्याच्या सहनशक्ती पलीकडचं होतं. ती त्याच्या इतकी जवळ होती. तो तिच्यावर प्रेम करत होता आणि अशावेळी तिचं वागणं त्याच्या इगोला जबरदस्त धक्का देणारं होतं. सध्या तिला धडा शिकवण्याचा निर्णय त्याने पुढे ढकलला आणि वडिलांचा कॉल उचलून फोन कानाला लावला. बाल्कनीत पूर्ण चंद्र आणि तारे चमकत होते. रात्र खोल झाली होती. थंड वारा वाहत होता, पण अद्वैतच्या आत मात्र आग धगधगत होती. हॅलो, त्याने कडक आवाजात म्हटलं. समोरून संतापलेला आवाज आला. अद्वैत, तू कुठे आहेस? त्याने कंटाळ्याने मान हलवली. डॅड कामासाठी बाहेर आहे. काही फार महत्त्वाचं नसेल तर नंतर बोलू. तो कॉल कट करणार इतक्यात वडिलांचा कडक आवाज आला. मी इतके कॉल करत असेन तर ते महत्त्वाचंच आहे. आत्ताच बोलायचं आहे. अद्वैतने सिगारेट पेटवली. ओके, बोला म्हणत कश घेतला. लिव्हिंग हॉलमध्ये बसलेले मिस्टर महाजन संतापात वेगाने श्वास घेत म्हणाले, तू कुठे आहेस आणि कोणासोबत? अद्वैतच्या भुवया जुळल्या. धुराचे वलय हवेत सोडत तो म्हणाला, डॅड, इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर आलोय. किमान 1 आठवडा लागेल परतायला. मिस्टर महाजन पुढे म्हणाले, अलीकडे तू लिमिट क्रॉस करतोयस. लग्न नको असेल तर गर्लफ्रेंड ठेव, पण जे चाललंय ते थांबव. खानदानाची इज्जत आणि बिझनेस धोक्यात येतोय. ते गोल गोल बोलत होते, पण अद्वैतला सगळं स्पष्ट समजलं. हे मीराचंच काम होतं. त्याने फोन घट्ट पकडत दात आवळले आणि थोड्या शांततेनंतर म्हणाला, डॅड, मी असं काही केलं नाही की इज्जत जाईल किंवा बिझनेसला नुकसान होईल. काळजी करू नका, लवकरच येतो. कॉल कट झाला. दुसरीकडे मिस्टर महाजन हॅलो हॅलो करतच राहिले. अद्वैतने फोन खिशात ठेवला. सिगारेटची कश घेत बाल्कनीतून दूर पाहू लागला. राग आवरता येईना. रेलिंगवरची त्याची पकड अधिकच घट्ट होत गेली. शरीर संतापाने थरथरत होतं. खोलीत सिया अजूनही घाबरलेली होती. तिने ते जाणून बुजून केलं नव्हतं, पण आता तिला कळत होतं की तिने रोमॅन्टिक झालेल्या सिंहाला चिथावून भयंकर बनवलं आहे.
क्षणोक्षणी जे घडलं ते डोळ्यांसमोर चित्रपटासारखं फिरत होतं. फोनची घंटी वारंवार वाजली नसती तर आज ते दोघे पूर्णपणे पती पत्नी झाले असते. जरी त्यांनी आधीच अनेक मर्यादा ओलांडल्या होत्या. अद्वैतला माहीत होतं की ती सिया आहे, पण सियाला माहीत नव्हतं की तोच अनोळखी माणूस अद्वैत आहे. ती अजूनही थरथरत होती. अंगावर एकही कपडा नव्हता. ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली ती पुटपुटत होती. मी त्याच्यासोबत असं कसं करू शकले? तो मला आवडतच नाही. मग मी त्या भेडियाच्या इतकी जवळ कशी गेले? ती कधीच अद्वैताला शिव्या देत होती तर कधी त्याचे पॅशनेट क्षण आठवले की तिचा चेहरा लाल होत होता. असेच विचारांच्या गुंत्यात कधी रागात तर कधी लाजेत ब्लँकेट घट्ट धरून ती झोपून गेली. बाल्कनीत उभा असलेला अद्वैत मात्र एकामागोमाग एक सिगारेट ओढतच होता. रात्र अधिकच थंड होत चालली होती, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. त्याच्या डोक्यावर जणू आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. त्याने समोर पाहत थंड आवाजात म्हटले, बेबी डॉल, हे तू योग्य केलं नाहीस आणि याची शिक्षा तुला फार लवकर देईन. अशी देईन की पुन्हा कधी मला अशा मुमेंटवर थांबवण्याचा विचारही करणार नाहीस. मी विचार केला होता की इथे तुझ्याशी थोडं चांगलं वागेन. तुझं छोटंसं डोकं थोडं शहाणं होईल. पण आता वाटतं मी चुकलो. तू तर पूर्ण वेडीच आहेस आणि तुझं डोकं नीट करावंच लागेल. त्याचा आवाज रात्रीच्या सन्नाट्यात धारदार तलवारीसारखा घुमला. थंड वाऱ्यालाही आव्हान देत हवेत पसरला. तो किती वेळ तसाच उभा राहिला हे त्यालाच कळलं नाही. नंतर तो आत आला तर खोलीत सियाच्या हळूवार श्वासांची चाहूल ऐकू येत होती. खाली त्याची टी-शर्ट आणि सियाचा बाथरोब अजूनही तिथेच पडलेला होता. तो समजला की तिने कपडे घातलेले नाहीत. त्याने खोलीतील सर्व दिवे बंद केले आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला येऊन झोपला. काही सेकंद ब्लँकेटकडे पाहत राहिला. मग हळूच ते उचलू लागला. सियाने ते घट्ट धरून ठेवले होते, त्यामुळे त्याचा राग अजूनच वाढला. आजची तिची हरकत त्याच्या इगोला लागलेली होती. कसाबसा ब्लँकेट वर करून तो आत शिरला. सियाचा चेहरा पाहिला तर ती गाढ झोपेत होती. ब्लँकेट थोडं बाजूला करून पाहिलं तर खरंच तिने कपडे घातलेले नव्हते. अद्वैतच्या ओठांवर एक टेडी स्माईल उमटली. त्याने सियाला कमरेतून पकडून आपल्या बाहुपाशात ओढलं आणि डोळे मिटले. ओठांवर तीच स्माईल असली तरी डोक्यात बरीच उलथापालथ चालू होती. थोड्याच वेळात त्यालाही झोप लागली. त्या रात्री दोघं एकमेकांच्या बाहुपाशात एकाच बेडवर झोपले होते. दुसऱ्या दिवशी सियासाठी काय वाट पाहत आहे याची तिला कल्पनाच नव्हती. ती शांतपणे अद्वैतच्या छातीशी बिलगून झोपलेली होती. शिमल्यात खिडकीतून येणारा ऊनकिरण थेट सियाच्या चेहऱ्यावर पडला. ती कसमुसली. झोपेतच चेहरा इकडे तिकडे वळवू लागली. तिच्या हालचालीमुळे अद्वैतची झोप तुटली. सिया आपलं तोंड त्याच्या उघड्या छातीत लपवते आणि तिचे उघडे ओठ त्याच्या छातींवर जाणवतात. त्याचसोबत थोडंसं ओलसरही वाटतं. त्याच्या हृदयाची धडधड वाढते. डोळे उघडून पाहतो तर सिया त्याच्या छातीवर चढून झोपलेली असते, तोंड छातीत दडलेलं. अद्वैतचा एक हात तिच्या उघड्या कमरेवर घट्ट, दुसरा तिच्या उघड्या पाठीवर होता. रात्री कधी ती त्याच्यावर येऊन झोपली हे त्यालाही कळलं नव्हतं. त्याच्या नजरेत वेगळीच भावना चमकते. तो तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देतो आणि पुन्हा झोपून तिच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहतच राहतो. आंघोळीमुळे तिचा चेहरा सोन्यासारखा उजळलेला. तो तिला निरखत असताना सिया कसमुसते. दोघांची छाती एकमेकांना स्पर्शू लागते. त्या क्षणी अद्वैतला विचित्र संवेदना जाणवते. त्यावेळेस दोघांचाही वरचा भाग उघडा होता. सिया तर पूर्णपणे उघडीच होती आणि अद्वैत तर फक्त पॅन्टवर होता. पण त्याला आपल्या शरीरात उष्णता जाणवू लागली आणि त्यामुळे त्याला काल रात्री घडलेली सगळी दृश्ये आठवली. काही क्षणापूर्वी ज्या मोहब्बतीच्या भावना त्याच्या चेहऱ्यावर होत्या त्या आता संतापाच्या लाह्यात बदलल्या. त्याने रागात तिच्या पाठीवर ठेवलेल्या हाताने तिचे केस मुठीत पकडले आणि जोरात झटका देत तिला बेडवर आपटले. जी इतक्यातच शांत झोपेत होती, त्यामुळे वेदनेने तिच्या तोंडातून किंकाळी फुटली. अद्वैत क्षणात वळून तिच्यावर येऊन बसला. सिया विस्पारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. त्याचा चेहरा जणू आगीत पेटलेला लाव्हासारखा दिसत होता, डोळ्यात रक्त उतरल्यासारखे. सियाला मात्र काहीच कळेना.
तेवढ्यात अद्वैत तिच्या डोळ्यात रोखून पाहत दात आवळून म्हणाला, तुला काय वाटलं होतं माझ्यासोबत ते सगळं करून मी तुला असं सोडून देईन? नाही बेबी, आत्ता तुला असा धडा शिकवेन की पुन्हा कधी माझ्यासोबत असं काही करण्याचा विचारही करणार नाहीस. एवढं म्हणत तो तिच्या मानेकडे झुकला आणि संतापात तिथे जोरात चावू लागला. सियाच्या किंकाळ्या खोळीत घुमू लागल्या. जणू आवाजच बाहेर येत नव्हता. मानेवर, कॉलरबोनवर, छातीवर, खांद्यावर तो एकामागोमाग चावे घेत होता आणि प्रत्येक जागेतून रक्त झिरपत होतं. सियाने त्याला दूर ढकलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो जणू तिच्या शरीराला घट्ट चिकटून बसला होता. तिच्या वेदनांनी खोली दणाणून गेली. तिने त्याचे केस पकडून ओढले तरी तो थांबला नाही. उलट त्याने तिचे दोन्ही हात एका हातात पकडून डोक्याच्या वर दाबून धरले. पायांनी तिचे पाय लॉक केले. आता ती हलूही शकत नव्हती. अंगावर कपडे नसल्याने त्याला काही अडथळाच नव्हता. तो थांबत नव्हता. तिची मान, कॉलरबोन, छाती रक्तबंबाळ होईपर्यंत त्याचा राग तो ओकत राहिला. शेवटी तोंडात रक्ताची चव येऊ लागली तेव्हाच तो थांबला आणि सियाचा लाल अश्रूंनी भिजलेला चेहरा पाहून मुठी आवळत दात पिसत म्हणाला, ही शिक्षा आता रोज मिळेल. तू माझं प्रत्येक काम करशील. आता लगेच उठ आणि माझ्यासाठी ब्रेकफास्टची व्यवस्था कर आणि नंतर माझ्यासोबत मीटिंगला येशील. सिया सिस्क्यांमध्ये त्याच्याकडे पाहतच राहिली. तोंडातून शब्दही निघत नव्हता. अद्वैत तिच्यावरून उठत आदेश देत म्हणाला, नाव गेट लॉस्ट, आणि तो त्याच रागात वॉशरूममध्ये शिरला. त्याला इतका राग आला होता की तिच्या जागी कोणी असता तर आतापर्यंत त्याची लाश पडली असती. पण तो सियावर प्रचंड प्रेम करत होता. जरी काल तिने जे केलं त्याने त्याच्या अहंकाराला जबर धक्का बसला होता. अद्वैत गेल्यावर सियाने स्वतःकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिने ब्लँकेट अंगावर घट्ट गुंडाळलं. हळूहळू उठून बसली. वेदना असह्य होत होत्या. वॉशरूमच्या बंद दाराकडे आणि खाली पडलेल्या बाथरोबकडे तिने एक नजर टाकली. ते उचलून घालावं असं वाटलं, पण काल रात्रीची सगळी दृश्ये आठवताच आतून ती घाबरली. रडतच ती म्हणाली, भेडिया, तुम्ही माझ्यासोबत अजिबात योग्य केलं नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही मला जे हवं ते करू शकता आणि मी सगळं गप्प सहन करेन. असं कधीच होणार नाही. याचा हिशोब मी सुटसकट चुकवेन. वेट अँड वॉच. तिच्या डोळ्यात वेडी सनक चमकत होती. जणू यावेळी ती खरंच अद्वैताच्या ओव्हर ॲटिट्यूडला आव्हान देत होती. चेहरा कठोर, डोळे लाल. अर्ध्या तासानंतर सिया अद्वैताची ब्लॅक शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू जीन्स घालून तयार झाली. कपडे तिच्यासाठी मोठे होते. तिने शर्ट खाली गाठ बांधून जीन्सला बेल्ट लावून फोल्ड केलं. वरचे बटन उघडेच ठेवले. केसाची मस्त बन केली आणि खोली बाहेर पडली. त्या क्षणी ती तुफानी आणि बोल्ड दिसत होती. ओव्हरसाइज कपड्यांनाही तिने स्टायलिश बनवलं. खाली येताना तिला घराचं सौंदर्य दिसलं. नोकर वर्ग काम करत होते. तिला पाहताच सगळ्यांनी नजर खाली घातली. रोहनने आधीच सांगितलं होतं की ती त्यांची लेडी बॉस आहे. सिया शांतपणे त्यांच्यासमोर उभी राहिली आणि नेहमीच्या सुरात विचारलं, किचन कुठे आहे? तिने विचारताच एक मेड म्हणाली, मॅडम, तुम्ही सांगा तुम्हाला काय हवंय, मी सगळं आणून देते. तेव्हा सियाने तोंड वाकडं करत म्हटलं, मला नाही, तुमच्या त्या शैतान बॉसला हवंय नाश्ता, तोही माझ्या हातचा. हे ऐकताच सगळे नोकर स्तब्ध झाले. आपल्या लेडी बॉसला शैतान म्हटलं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते सगळे आश्चर्याने तिला पाहतच राहिले. तेव्हा सियाने छातीवर हाताची घडी बांधत त्यांना रोखून पाहिलं आणि म्हणाली, माझ्याकडे पाहणं बंद करा, नाहीतर तो शैतान तुम्हाला एका श्वासातच उडवेल. चला पटकन मला किचनमध्ये घेऊन चला. तिचं हे बोलणं ऐकून सगळेच घाबरले आणि एक मेड म्हणाली, जी मॅडम चला, असं म्हणत तिला पटकन किचनमध्ये घेऊन गेले. मागे उरलेल्या नोकरांनी सुटकेचा श्वास घेतला. जणू एखादी आपत्ती टळली होती. नाहीतर बॉसने पाहिलं असतं तर काय झालं असतं कोण जाणे. किचनमध्ये गेल्यावर सियाला कळलं की ते तिच्या घरच्या किचनपेक्षा कितीतरी पटीने मोठं आणि आधुनिक आणि लक्झरी होतं. सगळी उपकरणं, मशिनरी परफेक्ट. काही क्षण तिला भानावर यायला लागले. मग तिने घसा खाकरत तिथे काम करणाऱ्या शेफला म्हटलं, अंकल तुम्ही बाहेर जा, आज बॉसचा नाश्ता मी बनवणार. 50च्या आसपासच्या त्या शेफला अंकल म्हणल्याने
क्षणभर खवळल्यासारखं वाटलं आणि तो म्हणाला, पण मॅडम, सर साठी नाश्ता तयार आहे. त्यावर सियाने विचित्र चेहरा करत म्हटलं, अंकल, तो मी खाईन, पण आज बॉसला माझ्याच हातचं खायचं आहे. तुम्ही जे बनवलंय ते टेबलवर लावा. तो काही न बोलता सगळं मेडसोबत घेऊन बाहेर गेला. तिथे उभी असलेल्या मेडला सियाने सांगितलं, माझी मदत कर, लागणारं भांडे आणि सामान दे. मेडने मान हलवली. सियाच्या मनात सकाळी अद्वैतने तिच्याशी केलेलं वागणं सततच घोळत होतं, पण तिने ठरवलं, आत्ता त्याला चांगला नाश्ता देईन, पण जिथे तो तिला घेऊन जाणार आहे तिथे बदला घेईन. थोड्याच वेळात नाश्ता तयार झाला. हात धुवून तिने मेडला म्हटलं, हे टेबलवर लाव, मी येते. सगळं ट्रेमध्ये घेऊन गेले. सियाने फ्रीजमधून थंड पाण्याची बॉटल काढून झाकण उघडून घोट घेतला. तेवढ्यात तिला कुणीतरी मागे उभं असल्याचं जाणवलं. फ्रीज उघडाच होता. ती घाईत मागे वळली आणि समोर उभ्या असलेल्या माणसाला जोरात धडकली. हातातील बाटली खाली पडली. तोंडातलं पाणी अचानक सुटलं आणि समोर उभ्या असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर व कपड्यांवर उडालं. तिला खोकला सुरू झाला आणि डोळ्यात पाणी आलं आणि तिला हसूही फुटलं. समोर अद्वैत उभा होता. अद्वैत रेडी होऊन आलेला आणि तिला आपल्या कपड्यात इतकी बोल्ड आणि हॉट पाहून तो मागे उभा राहिला होता. सियाने खोकत असतानाच तो तिला रोखून पाहत राहिला. मग ते चेहऱ्यावरचं पाणी झटकत त्याने तिची कंबर घट्ट पकडून ओढलं आणि छातीशी लावलं. पाठीवर थोपटू लागला. सियानेही त्याच्या कोटची पकड घट्ट केली. राग आणि भीती दोन्हीही तिच्या डोळ्यात होतं. थोड्याच वेळात खोकला थांबला. ती सावरली आणि मग तिला लक्षात आलं की ती त्याच्या किती जवळ आहे. तिने छातीवर हात ठेवून त्याला जोरात ढकललं. अचानक धक्क्याने अद्वैत 2-3 पावलं मागे गेला, पण त्या क्षणी सावरलेला त्याचा दाबलेला राग भडकला. त्याचा चेहरा व डोळे लाल झाले. कठोर आवाजात तो म्हणाला, मला ढकलण्याची हिंमतच कशी झाली? विसरलीस का मी तुझा नवरा आहे ते? आणि माझ्यावर पाणी उडवलंस आणि आत्ता ढकलतेस? तुला पनिशमेंट हवी, सकाळची पनिशमेंट विसरलीस का तू? हे ऐकताच याला सकाळचं सगळं आठवलं. चेहऱ्यावर वेदना उमटल्या, कपाळावर घाम आला आणि काही बोलायच्या आतच त्याने मोठ्या हाताने तिची कंबर पकडून तिला जवळ ओढलं. मागून मान पकडत ओठांवर झडप घातली. ओठ पूर्णपणे ताब्यात घेतले. क्षणात तिला सोडून त्याने तिचे मनगट पकडत किचन बाहेर ओढलं. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रागाने त्याच्याकडे पाहतच राहिली. माझा हात सोडा, मला कुठे नेताय? म्हणत सुटायचा प्रयत्न करत होती. तो काहीही न बोलता तिला वर खोलीत घेऊन गेला आणि बेडवर जोरात ढकललं. दात आवळत आणि म्हणाला, तू अशा अवस्थेत बाहेर का गेलीस? खाली पुरुष नोकर आहेत, त्यांनी तुला असं पाहिलं असेल. घाबरलेली सिया त्याच्या खांद्याला धरत मागे सरकली. मग मी काय घालायचं? माझ्याकडे कपडे नव्हते. तुम्हीच मला नाश्ता बनवायला सांगितलं. त्याने जबडा घट्ट पकडत ओरडला, कपडे नाहीत असं कोणी सांगितलं? मी आधीच तुझ्यासाठी कपडे मागवले होते. सियाच्या डोळ्यातून अश्रू उघळले आणि ती अडखळत म्हणाली, कधी आणि कुठे ठेवले? त्याने जबडा आणखी घट्ट दाबत संतापाने उत्तर दिलं, तुझं डोकं गुडघ्यात आहे ना? विचारच करत नाहीस. कपडे वॉर्डरोबमध्ये आहेत. तुझं डोकं तर गुडघ्यातच आहे ना, म्हणूनच विचारच करता येत नाही. कपड्यांच्या वॉर्डरोबमध्ये ठेवले आहेत, अजून कुठे असणार? असे तो चिडून म्हणताच सियाने स्वतःला त्याच्यावरून ढकलण्याचा प्रयत्न करत वेदनेने म्हटले, मला दुखतंय, मला सोड. जंगली बगळ्यासारखा माझ्यावर चढतोयस? तिचा चेहरा लाल झाला होता आणि अद्वैतच्या बोटांचे ठसे तिच्या गालांवर उमटले होते. अद्वैतने तिचा जबडा सोडत वर उठून थंड आवाजात सांगितले, आता जाऊन कपडे बदल, नाही तर ते कामही मीच करेन. सिया पटकन बेडवरून उठली आणि घाईघाईने क्लोजेट रूमकडे धावली. आतून दार लॉकही केलं. खोलीत उभ्या अद्वैतला तिला पळताना पाहून क्षणभर हसू आलं, पण त्याने खोल श्वास घेत स्वतःला सावरलं आणि फोन घेऊन बाल्कनीत गेला. शिमल्याचं ते सौम्य ऊन, ना फार थंडी ना उकाडा, त्याच्या चेहऱ्यावर पडत होतं. त्याच वेळी त्याने सिगारेट पेटवून रोहनला कॉल केला आणि मीटिंगचे फॉलोअप मागितले. मी थोड्याच वेळात निघतोय असे सांगून मीरावर नजर ठेवण्याची सक्त ताकीद दिली. कॉल कट होताच क्लोजेट रूमचं दार उघडलं आणि सिया बाहेर आली.
अद्वैतने वळून पाहिलं आणि त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. काळ्या रंगाची साडी, सिल्वर वर्क आणि व्हाईट टोन डीप फुल स्लीव्ज ब्लाउज, फ्री पल्ला, हातात छोटा हँडबॅग, मोकळे केस आणि साधं सौंदर्य. तिच्या पसंतीचे कपडे आधीच मागवलेले होते. सिया आज मुद्दाम साडी नेसून त्याला अधिक चिडवायचा निर्धार करून आली होती. ती ड्रेसिंग टेबलजवळ उभी राहून हलकसं सजत होती. तो मात्र तिच्यावरून नजर हटवू शकत नव्हता. क्षणातच ती तयार झाली आणि तिच्या डीप ब्लाउजमधून दिसणारी ती गोरी पाठ रात्रीच्या आकाशातल्या तारकांसारखी चमकत होती. अद्वैताची पावलं नकळत तिच्याकडे सरकली. त्याने तिच्या उघड्या पाठीवर ओठ टेकवले. सिया थरथरली. त्याने कमरेला घट्ट पकडत उष्ण श्वासाने तिच्या मानेजवळ झुकताच तिच्या तोंडून सिसकी निघाली आणि ती पूर्णपणे शहारली. अद्वैत सियाच्या पाठीवर आपली जीभ हळूहळू पण अधिक तीव्रतेने फिरवत होता. सिया पूर्णपणे शहारून गेली होती. क्षणभर त्या ओलसर उष्ण जाणिवेमुळे तिचे डोळे आपोआप मिटले, पण लगेचच तिने उघडले आणि आरशात पाहिले तर अद्वैत तिच्या किती जवळ उभा आहे हे कळले. त्याला ढकलायचे होते, पण अद्वैतने तिची कंबर घट्ट पकडून ठेवली होती. सियाचे डोळे रागाने लाल झाले. चेहरा गुलाबीवरून गडद लाल झाला आणि ती किंचाळतच म्हणाली, मिस्टर महाजन, तुम्हाला अजिबात लाज नाही का? तिच्या किंचाळण्यावरही अद्वैतने काही प्रतिक्रिया दिली नाही. उलट तो अधिकच वेगाने मध्येच चावा घेत तिच्या पाठीवर हालचाली करू लागला. सियाचे डोके पूर्णपणे सुन्न झाले. या माणसाचे काय करावे हेच तिला कळत नव्हते. तिने कितीही विरोध केला तरी तो निर्लज्जपणे तिच्या जवळ येतच होता. तिने हात वर करून त्याचे केस पकडण्याचा प्रयत्न केला, पण अद्वैतने तिची कलाई घट्ट पकडली. डोके वर करून आरशातून तिच्या डोळ्यात पाहत थंड आणि धोकादायक हसत म्हणाला, बेबी, ही चूक पुन्हा कधीही करू नकोस. आजवर तू वाचली आहेस, पण पुढे माझ्यापासून वाचू शकणार नाहीस. बेडवर माझ्या खाली फक्त तुझ्या किंकाळ्याच ऐकू येतील, समजलं का? असं म्हणत त्याने तिला झटक्यात फिरवले. आत्ता सिया त्याच्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून अद्वैतने तिच्या गालावरची केसांची लट हळूच बोटात गुंडाळून कानामागे सरकवली. बोटांनी तिचा चेहरा स्पर्श करत निवडक सुरात म्हणाला, यू आर सो ब्युटिफुल, आणि तिच्या दोन्ही गालांवर किस केले. सिया अवाक होऊन पाहतच राहिली. अद्वैतने तिच्या कपाळावर किस केला. अंगठ्याने तिचे ओठ हलकेच मळत तीव्र स्वरात काहीतरी पुटपुटला आणि वेळ न दवडता तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून स्ट्रॉबेरीसारखे शोषू लागला. यावेळी त्याच्या चुंबनात राग नव्हता. ते मऊ, हळवे आणि मोहक होते. क्षणभर अद्वैतच्या शब्दात आणि नजरेत हरवलेली सिया ओठांवर होत असलेल्या हालचालींनी भानावर आली, पण नकळत तिचे हात त्याच्या कॉलरला पकडून होते आणि तिचे डोळे पुन्हा मिटले. दुसरीकडे मिस्टर महाजन कंपनीत पोहोचले होते. त्यांनी रोहनला आपल्या केबिनमध्ये बोलवले. रोहन त्वरित आला. मिस्टर महाजन क्वचितच कंपनीत येत असत, कारण आधीच अद्वैतला CEO बनवले होते. आज त्यांना पाहून काही जण आनंदी झाले, तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी होती. अद्वैतच्या केबिनमध्ये मिस्टर महाजन सोफ्यावर बसले होते आणि रोहन त्यांच्यासमोर हात मागे बांधून उभा होता. काही क्षण त्यांनी रोहनकडे रोखून पाहिले. त्या नजरेने रोहन आतून घाबरला, पण चेहऱ्यावर काहीही दाखवले नाही. तेव्हाच मिस्टर महाजन कठोर आवाजात म्हणाले, रोहन, मी जे काही विचारेन ते खरं खरं सांग, नाहीतर तू मला ओळखतोस. जरी मी रोज कंपनीत येत नसलो तरी आजही कंपनीवर माझाच कंट्रोल आहे. जर तू मला खरं सांगितलं नाहीस तर मी तुला कंपनीबाहेरही काढू शकतो, असं ते ठामपणे म्हणाले. रोहनच्या मनात वाईट शंका डोकावू लागली. काहीतरी चुकीचं घडतंय असं त्याला वाटू लागलं. तो अद्वैतचा असिस्टंट कमी आणि मित्र जास्त होता, त्यामुळे त्याच्या आयुष्याबद्दल बरंच काही त्याला माहीत होतं, पण त्याने कधीच ते कुणालाही सांगितलं नव्हतं. आज मात्र समोर बॉसचे वडील बसले होते. काय करावं हेच त्याला कळत नव्हतं. तरीही त्याने मान हलवली. मिस्टर महाजनांनी एकामागोमाग प्रश्नाचा भडीमारच केला.
अद्वैत सोबत ती मुलगी कोण आहे, कुठून आली, तो तिला कसा ओळखतो आणि त्यांचं नातं काय आहे. सियाचं नाव ऐकताच रोहनला गरगरायला लागलं. घाबरले पण आवरून तो पुढे बोलू लागला. पण घसा इतका कोरडा पडला होता की शब्दच फुटत नव्हते. मिस्टर महाजनांची रोखठोक नजर पाहून तो अजूनच नर्वस झाला. घट्ट मुठी आवळून तो खोल श्वास घेत तो म्हणाला, सर, बॉस मॅडमवर खूप प्रेम करतात, आणि थांबला. मिस्टर महाजनांच्या भुवया आकसल्या. रोहन घाईघाईत पुढे म्हणाला, सर, बॉसने तिच्याशी लग्न केलं आहे. ती मुलगी खूप चांगली आहे आणि ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. एका दमात हे सगळं बोलून टाकताच मिस्टर महाजनांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. शिमल्यात अद्वैत आणि सिया दोघंही त्यांच्या सौम्य प्रेमळ चुंबनात पूर्णपणे हरवले होते. अद्वैतचे हात तिच्या कमरेवर आणि पाठीवर हळूवार फिरत होते. सियाकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे तो अधिकच खोलवर चुंबन देत होता. दोघं एकमेकात इतके गुंतले होते की जणू एकाच श्वासात श्वास घेत होते. तेवढ्यात अद्वैतच्या पॅन्टच्या खिशातला फोन वाजला आणि रोमॅन्टिक क्षण अचानक थांबला. तो सियापासून अलग होत तिच्या लालबुंद झालेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, बेबी, आत्ता सोडावंसं वाटत नाहीये, पण महत्त्वाचं काम आहे. तू खाली चल, मी लगेच येतो. सिया भिजलेल्या भिगी बिल्लीसारखी उभी राहिली. आत्ताच घडलेलं उमगल्याने तिच्या नजरा खाली झुकल्या होत्या. अद्वैतलाही तिला सोडायचं नव्हतं, पण मीटिंग महत्त्वाची होती. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात धरून कपाळावर हलकं चुंबन दिलं. त्या स्पर्शाने सियाच्या डोळ्यांना क्षणभर मिठायला भाग पाडलं. तिला खाली थांबायला सांगून तो बाल्कनीत गेला. कॉल उचलताच रोहनचा घाबरलेला आवाज आला, बॉस, आय एम रिअली सॉरी. मला सांगायचं नव्हतं, पण त्यांनी. अद्वैतने थंड आवाजात त्याला शांत केलं. रोहनने पाणी प्यायल्यावर सांगितलं, सर, त्यांनी तुमचं आणि मॅडमचं विचारलं, म्हणून मी सांगितलं की तुम्ही लग्न केलं आहे. अद्वैत शांतपणे म्हणाला, इतका हायपर का होतो, त्यांना कळायचंच होतं. सिया माझ्या जवळ राहणार आहे. तू फक्त काम कर, मीरा आणि त्यांच्यावर लक्ष ठेव. बाकी माझं मी पाहतो. काही घडलं तर आधीच कळव. कॉल संपताच त्याने सिगारेट ओठात धरली, पण सियाच्या चुंबनाची आठवण येताच ती फेकून दिली आणि मनातच म्हणाला, बेबी, तू माझ्याकडेच ओढली जातेस. तो आत जाऊन कपडे बदलून बाहेर पडला. सिया स्वतःवर चिडचिड करत ड्रायव्हरने उघडलेल्या मागच्या दरवाजातून गाडीत बसली. मनात ती बडबडत होती, मी कशी त्याला किस करू शकले? मी तर त्याला पसंतही करत नाही. असा विचार करत असतानाच पावलांचा ठाम आवाज जवळ येऊ लागला. पांढरा शर्ट, नेव्ही ब्लू कोट पॅन्टमध्ये अद्वैत डॅशिंग दिसत होता. गाडीपाशी येताच तिच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. का कोण जाणे, डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर हलकीशी खुशी होती. तो खिडकीजवळ उभा राहिला. तिला एकटक पाहताना पाहून त्याच्या ओठांवर आत्मविश्वासाचं स्मित आलं. दार उघडत तो जवळ झुकला आणि तिच्या मऊ लाल झालेल्या नाकाला हलकासा चिमटा काढला. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. पुढील भाग पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय. ऑफिसचं काम सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे मला सकाळचा जो वेळ मिळतोय मुलांना शाळेत पाठवल्यानंतर बाळाला झोपवल्यावर, तेवढ्या वेळात मला जेवढं व्हॉइस ओव्हर करता येतात तेवढं करते. आणि रजिस्ट्रेशन पण सुरू झालेत कर्नाटका वगैरे. तर कोण असतील ॲडमिशनचं तर तुम्ही ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता आपल्याकडे. आणि त्याच्यामुळे ऑफिसच्या कामामुळे मला जास्त टाईम भेटत नाही. तर भेटू लवकरच एका नवीन भागात. तोपर्यंत बाय. जास्त माहिती काय मला सांगता येत नाही, ठीक आहे, समजून घ्या आणि